तर बाळांनो हा एक धासू क्वेश्चन या ठिकाणी आपल्याकडे आहे. तो क्वेश्चन काय आहे, इफ द 4 इज अ वन ऑफ द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल, 4 हा एक झिरो आहे ऑफ द पॉलिनॉमियल असं दिलं पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स इज इक्वल टू द एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 10x प्लस 24. फाइंड द अदर टू झिरोज. मग एखाद्या पॉलिनॉमियलला किती झिरोज असतात हे आपल्याला कसं कळते, तर ते कोणत्या टाईपचं आहे. लिनियरला किती झिरो असतात 1, क्वाड्रॅटिकला 2, तसं क्यूबिकला किती असतात 3. 3 पैकी एक दिले कारण की क्यूबिक आहे पॉलिनॉमियल, 3 पैकी एक दिले, बाकीचे 2 विचारलेत. आपण त्या झिरोजला काय म्हणतो रे रितेश, अल्फा बीटा गॅमा आहे ना, असे 3 झिरोज असतात. मान्य का तुम्हाला. आता अल्फा बीटा गॅमा मग आपण काय प्रोसिजर करत होतो, मग आपण मी तुम्हाला एक आम जिंदगी सांगितली होती. कोणती जिंदगी, आता एक्स मायनस 1 झिरो अल्फा बरोबर 4 आहे, तर एक्स मायनस 4 करायचं आणि मग हे पी ऑफ एक्स डिवाइड करायचं. मग इथे एक क्वाड्रॅटिक निघणार आणि त्याची फॅक्टर पाडून मग ते अदर 2 झिरोज काढायचे. त्याच्यापेक्षा डासुमे तर कोणती आता बघा, एक झिरो आपल्याकडे आहे म्हणजे अल्फा बरोबर आपल्याकडे आहे 4, म्हणजे बीटा आणि गॅमा तुम्हाला काढायचे आहेत. बीटा क्वेश्चन मार्क, गॅमा क्वेश्चन मार्क, and that is a cubic polynomial p of x. P of x is equal to x cube minus 3x square minus 10x plus 24. आता त्यांनी एक झिरो म्हणलंय ना, एक झिरो दिलंय. मग या झिरोला मी काय करतो माहिती का, अल्फाला नाही गॅमाला 4 घेतो, माझी मर्जी ना, आणि अल्फा आणि बीटा क्वेश्चन मार्क करतो. करू शकतो. डासू मेथड म्हणलं काहीतरी बदल करावा लागेल. आता गॅमा म्हणजे 4 आहे आपला, एक झिरो, बाकीचे अल्फा आणि बीटा काढायचे. आता लक्ष द्या, तर आपल्याला एक माहिती आहे काय, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू द मायनस बी बाय ए. यस ऑर नो. हा, त्यातला आता अल्फा प्लस बीटा नाहीये, पण गॅमा आपल्याकडे आहे 4, मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे इथं -3 आणि ए किती आहे 1. बोल काय, मायनस बी बाय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 3, 4 तिकडे गेलं -4 होते. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1 येते. ही अल्फा प्लस बीटा आलं. हा, आता काय करायचं आपल्याला, आपल्याला एक माहिती आहे अल्फा बीटा गॅमा सी बाय ए. मग आता अल्फा बीटा नाहीये पण गॅमा तुमच्याकडे आहे 4 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे -10 अपॉन ए म्हणजे 1. मग या ठिकाणी अल्फा बीटा हे सॉरी अल्फा बीटा गॅमा काय डी बाय ए, डी बाय फॉर्म्युला मायनस डी बाय ए. अरे अल्फा बीटा गॅमा तर फॉर्म्युला काय मायनस डी बाय ए है ना. हे मायनस डी ची व्हॅल्यू आहे 24 अपॉन ए म्हणजे 1. आता एक्स इज इक्वल टू -24/4 अपॉन 4 मध्ये जाते. 4 1 जार 4, 4 6 जार 12, 4 6 जार 24. अल्फा बीटा इज इक्वल टू 6. तुम्हाला काय काढायचे, अल्फा बीटाची व्हॅल्यू काढायची ना. अल्फा बीटाची व्हॅल्यू नाहीये. आता आपल्याला एक माहिती पाहिजे, याच्यातून एक क्वाड्रॅटिक तयार होते बघा. हे दोन असलं की क्वाड्रॅटिक कसं निघते रे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा निघते का नाही. मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे -1 एक्स, अल्फा इंटू बीटा किती आहे 6 -6 सॉरी. एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस एक्स -6 आलं का हे. आता ह्याचे फॅक्टर पाडता येतात आपल्याला, स्प्लिटिंग द मिडल टर्म. यस ऑर नो. प्लस एक्स -6 -6 चे असे फॅक्टर 3 2 जार 6, मधल्याचं चिन्ह पप्पा आला, त्याच्या उलट 4 आला. एक्स स्क्वेअर प्लस 3x
-2x -x दोन दोनचे करायचे गट. इथं x निघाला x + 3, इथं -2 निघालं x + 3, एका ब्रॅकेट मध्ये x + 3, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x - 2 आणि अदर 2 0 x -3 आणि x 2 2 and -3 and एक तर 4 are the other 2 zeros are other 2 zeros are -3 and 2. कोणतं सोपं आहे हे ना? डिवायडेशन पेक्षा हे सोपं आहे म्हणून तर मला वाटलं ना डासू मेथड आहे. राईट डाऊन लिहा चला.